राम राम पाटील साहेब. राम 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 राम. पाटील साहेब आपलं नाव सांगा पूर्ण. गोपाळ विश्वनाथ हांगरगे, आंदेगाव वाडी, हां तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. हां. आज तारीख आहे पाटील एक 5 जानेवारी 2026 आहे. राईट, हां. तर पाटील साहेब आपण आपल्या तुरीच्या शेतामध्ये आलो आपण आता. तर ह्या तुरीला तुम्ही ट्रीटमेंट कसं केलं सांगा बरं थोडंसं सुरुवातीपासून. सुरुवातीपासून हां उन्हाळ्यामध्ये आपण मे मध्ये हां नांगर वगैरे सर्व करून हां त्याच्यानंतर जूनमध्ये नाही जूनच्या 10 तारखेला हां आपण भेसळ डोस म्हणून आपलं DAP, हे प्रॉम हां आणि पोटॅश आणि भूमिपावर भूमिपावर हे एकत्र करून हां भेसळ डोस म्हणून टाकून राहणार. टाकून दिलं. हां टाकल्यानंतर एक वक्करणी केल्या. हां वक्करणी केल्यावर पेरते वेळेस हां ते फक्त आम्ही 50% घेतल्या हां म्हणजे केमिकलचे. 50% रासायनिक घेतलं आणि हां. 50% पूर्ण ग्रीन आणि पॅन्ट हे सेंद्रिय 60% खत घेतल्या, 60-70 ते फक्त थोडं एकरी उगे 40 किलो 40 किलो वापरलं ते. ते chemical. आणि त्याच्यानंतर ह्याला फवारणी फवारणी याला ग्रो, नायट्रो नायट्रो, हां त्याच्यानंतर FC powder. हां. FC पावडर, बुरशीनाशक. हां असे बाकी हां, वापरलं. हां. तर पाटील साहेब हे खतं तुम्ही किती वर्षापासून वापरता हे बरं. आपलं आता 5वा वर्ष आहे. 5 वर्ष आहे. हां. तर पाटील साहेब मला आपलं सांगा. 5च्या पहिल्या वर्षी आपला रिझल्ट हां काही थोडंफार दिसलं नाही. हां दुसऱ्या वर्षीपासून हळूहळू हळूहळू वाढण्यावर समजा ह्या आता वर्षी 99.99 हां वाढलं म्हणण्यासारखी ह्या वर्षी फुल पूर्ण पूर्ण एक नंबर वाढलं समजा. म्हणजे आता 2-3 वर्ष कंटिन्यू तुम्ही सेंद्रीचं चालू केलं. आता हो का बघा, आता हे जवळपास पाटील साहेब हे तर पूर्ण झोपल्यावानीच आहे की हां, पुरा पूर्ण भुई धरली. इथंच एवढं नाही. हां आता हो काय चौकड बघू घ्यावा. हां. पूर्ण झोपले समजा. बरं शेजारच्या पिकामध्ये आणि आपल्या पिकामध्ये काय फरक. लई फरक आहे, आसमानचा फरक आहे. कारण आपण ऑर्गॅनिक वर भर जास्त दिला. जास्त दिला. आणि हां खाण्यासाठी बी एकदम चवीदार आहे. चवीदार आहे. तुम्ही खाऊन बघा. हो की आणि नंबर 1 आहे. आणि हां. कठीण तूर आहे, कठीण तूर आहे. लाल कठीण तूर आहे. तिथं आपण आता ह्याला हे एक म्हणजे हां. पॉवरमुळे आपलं कुठंच उमळले झाड एक नाही. झाड एक उंबळलेलं नाही, नाही. विशेष म्हणजे हां. झाड आता कुठं बघा की तुम्ही कुठं टोटल तेच कुठं नाही. उंबळलेलं नाही. आता आपण चौकड बघितलं, बाकीचं जर बघितलं प्लॉट तर जवळपास हे 20% दुहेरी कण लागलेलं आहे. 20-30% झाडं उमळले. उंबळीत लोकांचे. आणि जवळपास समजा ह्याला कण आहे का नाही, एकेरी नाही, ह्याला दुहेरी कण आहे. बाकीच्याला एकेरी कण आहे. म्हणजे इथं फरक आहे की बाबा आपण भूमिपर टाकल्यामुळं कणाची सुद्धा संख्या वाढते, मुळवण जास्त वाढते आणि कण पण वाढते. तर पाटील साहेब तिथं आपला अर्धा एकरचा टमाटाचा प्लॉट आहे. हां. आतापर्यंत त्याला किती निघाले. तिथं बघा आपलं अर्धा एकर मध्ये आतापर्यंत 800 कॅरेट माल गेलाय. 800 कॅरेट 800 कॅरेट गेलाय. हां. अजून 400 तर आरामात. आणखी 400 मध्ये म्हणजे त्यात अर्ध्या निघते एकरमध्ये पण- मिनिमम 1200 कॅरेट निघते माल समजा. हां, तर 1200 1 एकरमध्ये निघत नाही पडेल, तर अर्धा एकरमध्ये 1200 कॅरेट म्हणजे सोपी गोष्ट आहे का. म्हणजे उत्पन्नामध्ये कारण तुम्हाला आपलं- वाढ वाटाले का कमी वाटाले सांगा बरं. हळूहळू आपल्या जमिनीमध्ये आता करप एक नंबर आता ऑर्गॅनिकचं हां शेती होऊन सूट गेली झाले आपली, समजा सोडून पूर्ण गेली. आता आपण पूर्ण सूट हळूहळू केमिकलला सोडून द्यायचं. सोडून अजून द्यायचं. 1-2 वर्षांनी सोडून हो द्यायचं. की पाटील. म्हणजे हा सवय पडली ना आता हां. जमिनीला. जेवढं जमिनीमध्ये कर्ब वाढला तेवढं 70% जमिनीमध्ये उत्पन्न वाढाले. 60%ला 60%, 50-50 40%ला आल्या हां. केमिकलला घेऊन. हां हां पुढच्या हां वेळी 30 करत त्या समोर 27ला सोडून द्यायचं. सोडून द्यायचं. हो की. हां. तर पाटील साहेब मी राठोड शेषराव हां. ग्रीन पेंट टाकून तुम्हाला खत दिलो. हां. आणि तुम्ही जो सतत आज 4था वर्ष तुम्ही सेंद्रिय खतं वापरलेला त्याबद्दल आपला आभार मानतो. आणि त्याबद्दल विशेष म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेतीकडे हळूहळू वळाला, होय. रासायनिक कमी करत सेंद्रियकडे वळाला. हो. आणि तुम्ही विषमुक्त अन्न हे कसं दिलं ह्या जमिनीला वाचवायचं तुम्ही प्रयत्न करायला, त्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद पाटील सर. धन्यवाद.